दिल्लीमध्ये एक आंदोलन चालू आहे विद्यार्थ्यांचं, त्याच्यामध्ये टीव्हीच्या माध्यमातून ते कधी बघतात का? हो बघत असतो कधी कधी अधून मधून. करायला नाही पाहिजे असा अत्याचार बा मुलींवर. छोट्या छोट्या मुली आहेत, सध्या त्यांना काही कळत नाही. ते मुलं नेहमी नेहमी अभ्यास करतात आणि तोच तो पेपर फुटते, मग त्याच्यासाठी ते चिडचिड करतात. मग त्या मुलांनी कसं करा काय करा ते पण आहे ना. तुम्हाला वाटतंय का राजीनामा घ्यावा म्हणून? नाही वाटतंय का त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे? नाही नाही नाही. त्यांनी चांगले कामं करावं बस, बाकी हे मंदिर खूप खराब आहे, त्याच्यासाठी चांगलं झालं पाहिजे म्हणून. खूप काही गयाट आहे चंद्रभागेच्या नदीकडे, त्याच्यासाठी व्यवस्था करायला पाहिजे चांगली. खूप काही अडचणी आहेत. हेच बा फक्त स्वच्छता चांगली. हा अच्छा, स्वच्छता आहे ते बा वारकरीले त्रास होते. तुम्हाला वाटतंय का राजीनामा घ्यावा म्हणून? नाही राजीनामा नाही घेतला तरी चालेल, पण त्यांनी शिक्षण मंत्र्यांनी चांगलं काम करावं. चांगलं काम करावं. दर्शनाला आलेले महिला वारकरी माझ्यासोबत आहेत. काय सरकारकडं माऊलींची काही मागणी असणार आहे का? वारकरी माऊलींची तुमची सरकारनं तुमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे अशी काही मागणी या विठ्ठलाच्या दारातून असणार आहे का सरकार? हो आहे ना, कारण की हे मंदिर खूप खराब आहे, त्याच्यासाठी चांगलं झालं पाहिजे म्हणून. खूप काही गयाट आहे चंद्रभागेच्या नदीकडे, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे सरकारनं असं तुम्हाला वाटतंय? व्यवस्था करायला पाहिजे चांगली. काय काय अडचणी निर्माण होत आहेत म्हणजे वारकऱ्यांना? खूप काही अडचणी आहेत इथं. कर्मचारी नाही आहेत चांगले याच्यासाठी असे. बाकी तुमची काही सरकारकडे मागणी असणार आहे का? नाही हेच बा फक्त स्वच्छता चांगली. हा एवढी स्वच्छता गृह वगैरे व्यवस्थित असायला पाहिजे. अच्छा, स्वच्छता आहे ते बा वारकरीले त्रास होते. काय दिल्लीमध्ये एक आंदोलन चालू आहे विद्यार्थ्यांचं, त्याच्यामध्ये टीव्हीच्या माध्यमातून ते कधी बघतात का? हो बघत असतो कधी कधी अधून मधून. त्यावरून काय वाटतं बरं? विद्यार्थ्यावर काल लाठीचार्ज झाला, ज्या पंढरपूरच्या पावननगरीमधून तुमची त्या संदर्भात काही प्रतिक्रिया असणार आहे का? लाठीचार्ज विद्यार्थ्यावर करायला नाही पाहिजे असं काही? करायला नाही पाहिजे असा अत्याचार बा मुलींवर. छोट्या छोट्या मुली आहेत, सध्या त्यांना काही कळत नाही. काय हे वारंवार पेपर फुटते, तुमचेच मुलं शिक्षण शिकतायत मात्र नीटचे पेपर फुटला, बरेच पेपर फुटतात, त्यावरून काय वाटतं बरं? मग हे मुलं नेहमी नेहमी अभ्यास करतात आणि तोच तो पेपर फुटते, मग त्याच्यासाठी ते चिडचिड करतात. मग त्या मुलांनी कसं करा काय करा ते पण आहे ना. जे तिथं आंदोलन करतायत विद्यार्थी असतील किंवा सोनम वांचूक असतील, त्यांचं असं म्हणणं आहे की जे वारंवार पेपर फुटतोय त्याच्यामध्ये सरकार किंवा केंद्रीय जे शिक्षण मंत्री आहेत ते अपयशी आहेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. तुम्हाला वाटतंय का राजीनामा घ्यावा म्हणून? नाही राजीनामा घ्यावा असं वाटतंय का? आता विद्यार्थी तर मागणी करतायत किंवा हे अपयश आहे तिथल्या मंत्र्यांचं, मात्र तुम्हाला वाटतंय का त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे? नाही नाही नाही. त्यांनी चांगले कामं करावं बस, बाकी राजीनामा नाही घेतला तरी चालेल, पण त्यांनी शिक्षण मंत्र्यांनी चांगलं काम करावं. चांगलं काम करावं. मलाही 2 पोरं आहे. शिक्षण करा, गरिबाचे तुम्हाला काय वाटतं? तुम्ही दिल्लीच्या कधी बातम्या वगैरे पाहतात का टीव्हीवर? हा पाहतो. त्यावरून तुम्हाला काय वाटतं बरं? काही नाही मला आवडते, पाहतोच तुम्ही हे कार्यक्रम. आता विद्यार्थ्यांचं तिथे एक मागणी आहे. 1 मिनिट. विद्यार्थ्यांची तिथे एक मागणी आहे, ती वारंवार जे आपल्या मुलांचे पेपर फुटत आहेत त्याच्यावरून अशी मागणी की केंद्रीय शिक्षण मंत्री जे आहेत ते अपयशी आहेत, त्याच्यामध्ये त्यांचा राजीनामा व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं त्यावरून? तुम्ही एक वारकरी आहात, वारी सुरू आहे, त्यावरून काय वाटतं? नाही नाही त्याची नाही राजीनामा काही त्याने फक्त लक्ष देऊन काम करावा. हा लक्ष देऊन काम करा. हा गरिबाचे पोरं सुधारणा करावं, लेकराला चांगलं सांगावं, शिक्षणासाठी राजीनामा देऊ नये. हा तुम्हाला काय वाटतं बरं? मला काय वाटत नाही. मला असं वाटते की नोकरीवर लावले पाहिजे. गरिबाचे लेकरं लय शिकले पण नोकरीवर नाही लावले. यांचा मुलगा किती शिकला पण नोकरीवर नाही लागला. भरपूर लागला. आता काय हे सरकार जे नोकऱ्या वगैरे काढतंय ते कमी प्रमाणामध्ये काढतंय का व्यवस्थितरित्या नोकर भरती व्यवस्थित होते? नोकर भरत्याचे जागा जे आहेत ते सरकार व्यवस्थित काढतंय का आणखीन देखील जास्तीत जास्त काढायला पाहिजे? नाही जास्तीत जास्त काढायला पाहिजे अजून. हा काढायला कारण की गरीब लोकांचे लेकरं खूप शिकलेले आहेत, शिक्षण करून घरी बसलेले आहेत. नाही निदान सरकारनं गरीब लोकांच्या लेकराला शिक्षण नोकरीवर लागाव. गरीबाला आशा कशी आहे की बाकी खरं तर आता राज्य सरकारकडे नेमकी आशा कशी असते की फक्त 22-25 हजार रुपये महिना भेटला तरी त्याला तेवढीच अपेक्षा असते. त्याला अशी लय मोठी अपेक्षा नसते गरीबाच्या लेकराईले. लाडक्या बहीण योजनेला पैसे वगैरे मिळतात का? काही योजनांमधले काही लाभार्थी कमी झालेत? खूप लाभ कमी झाले पण आम्हाला भेटतात. आम्हाला भेटतात. द्यावं तर सर्व महिलांना द्यावा, नाही तर मग त्यानं बंदी केली तरी चालते.
कसं तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणी योजनेला पैसे वगैरे मिळतात का? तुम्ही एक वारकरी आहात, वारकरी म्हणून आपल्याला सरकारच्या संदर्भात बोलायचं. हो मिळतात मला. माझ्या घरी काही शेती नाही आहे, काही नाही आहे, पण मला मिळतात पैसे 1500 रुपये महिना. काही बंद झाल्यात चालू आहे. हा चालूच आहे, बंद नाही झालं. चला धन्यवाद. खरं तर या पंढरपूरच्या पावन नगरीमधून जे महिला वारकरी आहेत त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया पंढरपूर. ओके धन्यवाद.